नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीतील भाजीपाला आणि फळफळावळ यांचे व्यवहार पूर्ववत सुरू झालेत। पेठ रोड आणि दिंडोरी रोडवरील बाजार समितीत दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांकडून आडत न घेता पहिल्यांदाच व्यवहार सुरू झाले। गेल्या 4 दिवसांपासून भाजीपाल्याबरोबर डाळिंबाचे व्यवहार न झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। मात्र लिलाव उत्स्फूर्तपणे पार पडले, त्यामुळे व्यापाऱ्यांनी तोडग्याबाबत समाधान व्यक्त केलंय। मंत्रालयाची मीटिंग झाली की याच्यात बदल होणार नाही, खरेदीदाराकडूनच आडत घ्यावा लागेल। त्यानुसार त्या शासन निर्णयाचा मान ठेवून आम्ही सर्व व्यापारी आडत्यांची बैठक घेऊन जे पूर्वी आम्ही शेतकऱ्याकडून 6% आडत घेत होतो, ती आडत आता व्यापाऱ्यावरती टाकून त्या पद्धतीने आम्ही आजपासून कामकाज चालू केलेलं आहे। 4 दिवसामध्ये पाऊस जास्त चालू होता। आम्ही मार्केट कधी चालू होणार याची वाट पाहत होतो। आम्हाला शासनाने निर्णय घेतलेला तो चांगला, शेतकऱ्यांची आडतची कपात नाही घेत आता ती चांगला निर्णय झाला बस। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।